साहेब तुम्हाला सांगतो असा फ्लॅट पूर्ण मुंबईत मिळणार नाही आणि तो पण ह्या भावात. आपले सगळे कस्टमर एकदम सॅटिस्फाईड असतात. कोणाला पण विचारा. मी तर म्हणतो घेऊन टाका फ्लॅट लगेच, नाहीतर हातातून निघून जाईल. हा आली 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 ही बघा बिल्डिंग आली. हा थांबा थांबा. शाबास. छान आहे ना फ्लॅट. काय आवडलं की नाही? हा आई कुठे? अरे मॅडम काय आवडलं का फ्लॅट? आणि हे कुठे तुमचे? हे हे हो तुमचे हे कुंकू. ऋषी मराठे साहेब या कमिंग. ऋषी मराठी ना? या 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 साहेब या. बघा काय मॅडम तुम्हाला सांगतो मॅडम, खासियत आहे फ्लॅटची 24 तास पाणी असतं बरं का. 24 तास पाणी, 24 तास लिफ्ट सुरू. लिफ्टची खासियत म्हणजे लिफ्ट खालून वरती येते आणि वरतून खाली जाते. आणि जनरेटर बॅकअप आहे, म्हणजे लिफ्ट बंद झाली की जनरेटर ऑन. आणि तुम्हाला सांगतो मॅडम या 24 तासात ना लाईट म्हणजे 24 तास लाईट कधी जातच नाही. नाही तुम्ही काहीच बोलू नका, मी तुम्हाला फ्लॅट विषयी सांगतो ना. काय ना मॅडम मी तुम्हाला सांगतो या गोष्टी फार महत्वाच्या वाटतात कस्टमर्सना. बाकी फ्लॅट कसाही असला तरी चालेल. काय साहेब कसा काय वाटला फ्लॅट? पूर्ण बघू तर दे. पूर्ण बघितलाच नाही? हे घ्या आता झाली पूर्ण फॅमिली. चला पूर्ण फॅमिली पूर्ण फ्लॅट बघूया. या माझ्या मागे मागे या. हा म्हणजे ना एक कॅरेक्टरच आहे. दिस रूम लुक्स ओके टू मी. अहो या ना. या 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 या. मॅडम ही आपली बेडरूम. ही आपली बेडरूम. ही बेडरूमची खिडकी. ती उघडलीत ना? नाही घाबरू नका. ती खिडकी उघडलीत ना की आपल्याला टीव्हीचं बिल येत नाही. का? समोरचा टीव्ही बघायचा खूप मोठा आहे. कुंकूवाला विनोद आवडत नाही वाटतं. धडधड 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 छाती धडधड म्हणजे इथे फोन वाजतोय. हॅलो हा अच्छा तुम्ही एक्सक्यूज मी मॅडम. थँक्यू. हा बोला बोला. काय वेडा माणूस आहे. असं काय? पण घर छान आहे, आवडलं मला. मस्तच आहे. मम्मा हा बघ टेडी. कुठेही नाही जायचं, कुठल्याही वस्तूला हात नाही लावायचा. हे बघ तिकडे बघितलंस, थोडंसं काम करून घ्यावं लागेल आपल्याला. पण अदरवाइज इट्स फाईन. आय लाइक्ड इट. मोठं स्पेशियस आहे ना? मला काही प्रॉब्लेम वाटत नाही. फार काही बेडरूम मध्ये वगैरे करावं लागणार नाही, फक्त कलर काढावा लागेल मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. आणि विवान आधी 1 मिनिट थांबा आलोच. ओके. काय कसा वाटला फ्लॅट? मला सांगा फ्लॅट एवढा स्वस्त कसा? काही प्रॉब्लेम तर नाही? खिडक्या फ्रेंच प्रॉब्लेम? छे काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. काय आहे ज्याला हा फ्लॅट विकायचा आहे त्याला बहुतेक ना आजचा भाव माहित नसावा, दर माहित नसावा, म्हणून स्वस्तात विकतोय ना. आता सांगा मला सांगा मुंबईत एवढा स्वस्त फ्लॅट आपल्याला मिळेल, तो सुद्धा 2 BHK वेल फर्निश्ड. मग तुम्ही काय करायचंय? कपडे घ्यायचे स्वतःचे आणि लगेच राहायला यायचे. काय तरी पण नाही नाही जास्त चौकशी केल्या तर फ्लॅट हातातून निघून जाईल. आत्ताच मला फोन आला होता, कळावे लोभ असावा. ठीक आहे. चला चला. कधी जायचं? हा दीदी बोल. कुठेस? ऑफिसमध्ये. अजून कुठे असणार? कधी येणार आहेस? उशीर होईल. म्हणजे नेहमी सारखाच उशीर होणार. काय काम होतं का? हो, विवानसाठी कॉर्नफ्लेक्स आणायचे होते आणि एनिवे मीच आणते. ठीक आहे. आपले नंबर्स घसरले ते कळण्याकरता
हे सगळे चार्ट्स किंवा या फिगर बघण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही, अजिबात नाही. आणि याहून पुढे जाऊन बोलण्याची काही अजून काही बोलण्याची गरज आहे असंही नाही वाटत मला. गेल्या वर्षी आपलं चॅनल नंबर 1 होतं, यावर्षी सगळ्यात खाली आहे. झंकार नंबर 1 वर आहे. काय कारण? कारण आपले शोज बोरिंग आहेत, बकवास आहेत आपले शोज. मग कशाला हवेत क्रिएटिव्ह रायटर्स, व्हिज्युअलायझर्स, कॉन्सेप्ट डेव्हलपर्स? कशाला हवेत? काय गरज काय मला तुमची? मी उद्या 12 वाजेपर्यंतचा वेळ देतोय तुम्हाला. प्रत्येकाकडून मला एक नवी कॉन्सेप्ट हवी आहे. युट्यूब ऋषी, तुझ्याकडून सुद्धा. एक्सक्यूज मी. कॉन्सेप्ट म्हणजे त्यात काहीही असू शकतं, अगदी काहीही. हॅलो. ऋषी मराठे. येस. ऋषी, दिस इज अर्पिता. कोण? अर्पिता खानोलकर, क्रिएटिव्ह हेड झंकार चॅनल. फिक्शन, नॉन फिक्शन, गेम शो, क्विज शो, काहीही. आम्हाला तुझी गरज आहे. मीच का? उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत. जर तुमचं डोकं चाललं तरच तुमची नोकरी वाचेल. आय विल वेट फॉर युअर कॉल. बाय. तुला काय वेगळं सांगायचं काय ऋषी? मीटिंग संपली आहे, कांट यू सी? उद्या दुपारी 12 वाजता भेटू. आणि हा, तुला सुद्धा एक नवी कॉन्सेप्ट सादर करायची आहे. हां, बी रेडी. सँडी, माझ्याकडे उद्यापर्यंतचा वेळ नाही. व्हॉट? आय हॅव अन आयडिया, अ फ्रेश कॉन्सेप्ट. हा कॉन्सेप्ट ऐकल्यावर तू नाही म्हणू शकणार नाहीस. इज इट? बोल. अ रियालिटी हॉरर शो, दॅट टू लाईव्ह. म्हणजे मराठी टेलिव्हिजन चॅनलच्या इतिहासात पहिल्यांदाच होणारा एक रियालिटी हॉरर शो, विच विल बी लाईव्ह. अँड बिलीव्ह मी, इट विल बी द बेस्ट शो एव्हर ऑन मराठी टेलिव्हिजन, or for that matter Indian television. शूट. बस. तर हा शो जो आहे त्याचे पार्टिसिपेंट्स आउटस्टँडिंग असतील. आणि प्रेझेंटेशन जर बोलायचं झालं, अगं घाबरलो ना. 12:30 वाजले. मग? कॉर्नफ्लेक्स. अगं तू म्हणालीस ना तू आणशील म्हणून. वेळ नाही मिळाला. अगं मग फोन करून सांगायचं परत. उचलतोस का माझे फोन्स? उचललास चुकून कधी तर 3ऱ्या सेकंदाला कट करतोस. कमॉन यार, आता तू परत चालू करूस. का नको करू? काल पण हेच, आज पण हेच. कधी संपणार हे सगळं? ऋषी, जेवायला वाटते. भूक नाहीये.
ऑफिसमध्ये मागवलं होतं. फोन करून सांगायचं नाहीस का मग? राहून गेलं. मला बोलायचंय तुझ्याशी. आता नको, दमलोय मी. उद्या बोलू. आय वॉन्ट टू टॉक टू यू. व्हॉट यार, 1 वाजत आलाय. आता नको. काय प्रॉब्लेम काय? मी प्रॉब्लेम आहे, विमान प्रॉब्लेम आहे. तुझं ऑफिस सोडलं तर बाकी सगळाच प्रॉब्लेम आहे. कम ऑन यार, आता डोंट स्टार्ट. तुला ऐकूनच घ्यायचं नसेल तर काय फायदा आहे? झालं रडणं सुरू. विमानला ताप आला होता संध्याकाळी, म्हणून फोन करत होते. आपली बायको मुलगा दिवसभर काय करतात, कुठे आहेत, काही पडलेच नाहीये तुला. मला मेसेज का नाही केलास? मला मेसेज का नाही केला? का करू तुला मेसेज? फोन केला तर उचलत नाहीस, उचलला तर लगेच ठेवून देतोस, कॉल बॅक करत नाहीस. तुला सोडून अजून इम्पॉर्टंट गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात. तुझ्या बरोबर दिवसभर फोनवर बोलू शकत नाही मी. हाच तर प्रॉब्लेम आहे ना. आजकाल माझ्यापेक्षा बऱ्याच इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तुझ्या आयुष्यात. बस. तुला मी सांगून सांगून थकलोय. अगं अजून काय करू सांग ना. विवान, काय झालं तुला? मम्मा आली ना तुझ्याकडे, झोपून जायचं. मला कशाला इन्व्हॉल्व केलं मला काहीच कळत नाही. सोड ना. एक तर मी सो गाइज, येस सर. 12 वाजले. I mean, you all are ready with your new concepts. या येस सर. वन चाइल्ड शो म्हणजे Shut up, Sneha. बस. बसा, बसा. Now listen carefully. Rishi, Huh. the stage is all yours. Come on. Sure. Guys. बसा बसा. लिसन, आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्राला वेडं करून टाकणार कन्सेप्ट आहे. हा महाराष्ट्रच काय, पूर्ण देशाला पण वेडं करून टाकू. काय? मराठीतला पहिला हॉरर रियालिटी शो, आणि तो पण लाईव्ह. लाईव्ह? पण कसं सँडी? लेट मी एक्सप्लेन. हा चॅलेंज सक्सेसफुली कंप्लीट करणाऱ्याला 50 लाखाची प्राइज मनी मिळणार आहे. आणि प्रश्न जेव्हा 50 लाखांचा येतो तेव्हा यू नो व्हॉट आय मीन. हा शो आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस दाखवणार. सो गाईज, ताबडतोब तयारीला लागा. 1 महिन्याच्या आत आपल्याला हा शो ऑन एअर आणायचा आहे. गॉट इट? काय झालं? काही नाही. रोज रात्री 3 वाजता घरी येतोस, पहाटे 6 वाजता जातोस. असं सुरू राहिलं तर आम्ही विसरू लवकर तू कसा दिसतोस ते. आणि विचारतोस काय झालं. हे बघा तिथे माझ्याकडे वेळ नाही आता भांडायला. शो 3 दिवसांवर आलाय, आपण नंतर भांडू.
ओके अमित यस ऋषी. तू मला स्क्रिप्ट लिहायला मदत करशील. ओके. शोचा फ्लो आणि रूल्स तू डिसाईड करशील. अशी लोकेशन्स ज्याच्यात आपल्याला खेळायला खूप जागा मिळेल. समथिंग लाईक बंद शाळा, बंद हॉस्पिटल. भास झालीच नाही तर बास होणार नाही, ते घडवून आणावे लागतील. दॅट्स द ब्युटी ऑफ इट. आणि लोकांचा विश्वास बसेल. लोकांचा विश्वास बसणार किंवा नाही हे महत्वाचं नाही. ती जागा हॉन्टेड आहे हे ऑडियन्सला पटलं पाहिजे. सिच्युएशन्स निर्माण करू आणि जी जागा आपण निवडू ती हॉन्टेड आहे हेच आपल्या शोचं USP असेल. फॉर एक्झाम्पल एखादा आवाज, अचानक होणारा भास, आपले CCTVs ते वेळोवेळी कॅप्चर करतील. हा शो जर आपल्याला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा शो बनवायचा आहे, शोच्या जास्तीत जास्त ऍड्स हॅमर करणं आवश्यक आहे आपल्या चॅनलवर. तू पार्टिसिपंट्सच्या ऑडिशन्सची काळजी घे. ओके. ठीक आहे? ओके. येस बाय. चल. विवान, ए विवान, विवान. काय ग, झोपलाय काय? हो. हे बघ 15 मिनिटं बाकी आहेत. थांब ओढतो त्याला. नको, झोपलाय तो. अगं गिफ्ट आणलं त्याच्यासाठी. विवान, काही गरज नाहीये, सांगितलं ना, गाढ झोपलाय तो. अरे सायकल आणली आहे, सायकल. हेल बी हॅपी. थांब. मी आणली आहे सायकल त्याच्यासाठी. अगं मी सांगितलं ना मी आणणार म्हणून. बर्थडे पार्टी 7 वाजता होती, आता 12 वाजत आलेत. काय उपयोग तुझ्या त्या गिफ्टचा? अगं तुला माहिती आहे माझा शो काही दिवसांवर आलाय. अगं म्हणून उशीर झाला. अरे मी कुठे काय म्हटलं, मी फक्त एवढंच म्हटलं की विवानसाठी मी सायकल आणली आहे, तू आणलेली सायकल परत देऊन टाक. तुझा इगो आदिती, तुझा इगो तुला माझ्यापासून लांब घेऊन जातोय. तू ऑलरेडी आमच्यापासून दूर गेलायस रे. माझा इगो अजून मला कुठे घेऊन जाणार आहे ऋषी? मी काय टाइमपास करतो काय? हा, दिवसभर ऑफिस मध्ये राबतो. हा, हे घर, हे सगळं जे बनवलंय कोणासाठी? तुझ्यासाठी आणि विवानसाठीच ना ऋषी? का फक्त एकटं माझ्यासाठी? तुला काय वाटतं हे सगळं जे चाललंय तेवढं इझी आहे? तुला काय वाटतं तुला सगळं कळतं? जरा विचार कर बोलायच्या आधी. हा, काय समजतेस का तू स्वतःला? ऋषी, रोज रोज त्याच विषयावर बोलण्यात काय अर्थ आहे? एनिवे, इट्स ऑल टू मच. इट्स ऑल टू मच फॉर मी टू डॅम इट. याच्यामध्ये मी बघ काही चेंजेस केलेत, ते जरा बघ आणि फायनल कर. ठीक आहे? ओके, मी करतो. गिरीश, यस ऋषी, कमिंग. लोकेशनचं काय झालं? हे बघ, रांघर पॅलेस महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर आहे. अगदी जुना ब्रिटिशकालीन पॅलेस आहे. गुजरातच्या राजाने गुजरातच्या गव्हर्नरला हा पॅलेस भेट म्हणून दिला होता. त्या गव्हर्नरच्या अत्याचाराला कंटाळून त्या गावातल्या लोकांनी एके दिवशी त्या गव्हर्नरला आणि गव्हर्नरच्या फॅमिलीला मारून टाकलं आणि तेव्हापासून हा पॅलेस रिकामा आहे. इंटरेस्टिंग. ही स्टोरी आपण वापरूया आपल्या प्रमोशनसाठी. काव्या, या स्टोरीचा वापर कर प्रमोशनसाठी. गिरीश, हां, गेट ऑल द नेसेसरी परमिशन्स रिक्वायर्ड. ओके ऋषी. आरिफ, नेहमीप्रमाणे सगळ्या टेक्निकल गोष्टी तूच सांभाळशील. ओके. CCTVच्या पोझिशन्स आयडेंटिफाय कर. सगळ्या रूम्स आणि पॅसेजेस दिसायला हवेत. तू काही काळजी करू नकोस, ते मी मॅनेज करेन. फक्त मला एक सांग, शोचा टायमिंग काय असेल? सकाळी 6 वाजता. सकाळी 6 वाजता? सत्संग रिप्लेस करूया, चालेल? काय आरिफ, काय प्रश्न विचारतोय? अशा शो करता एकच ॲप्रोप्रिएट टाइम स्लॉट आहे, रात्री 11:30 वाजता. रात्री 11:30 वाजता अँकरलिंग सुरू होईल. 11:15 वाजता बायकोची एंट्री आणि शार्प 12 वाजता नवरा आत जाणार.
कॉंग्रॅच्युलेशन्स. कोण बोलतंय? अर्पिता खानोलकर. यावेळी कॉल कशाला? का? माझ्याशी बोलायला प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम वेळेचा आहे. आय एम बिझी राईट नाव. आपण नंतर बोलू. होल्ड ऑन, फोन ठेवू नकोस. माझा कॉन्सेप्ट चोरताना लाज नाही वाटली तुला? तोंड सांभाळून बोल खानोलकर. जा रे. तू कोण सांगणार मला माइंड युअर लँग्वेज? पाहिजे असतं ना तर तुमच्या चॅनलवर केस केली असती माझा कॉन्सेप्ट चोरल्याची. मग करा. मला कॉल कशाला केला? चूक झाली. माझा कॉन्सेप्ट तुला सांगायलाच नको हवा होता. होल्ड ऑन, होल्ड ऑन. कोण म्हणता तुमचा कन्सेप्ट आहे? हा कन्सेप्ट मी डेव्हलप केलाय. सगळी मेहनत माझी आहे. चूक झाली माझी, पण या चुकीची परतफेड तुला करावीच लागेल हे लक्षात ठेव. मी ही धमकी समजू का आव्हान? जे काय समजायचंय ते समज. तुझ्या शोची सगळी माहिती तुमच्याच मधला एक माणूस मला देतोय. तुझा शो कसा सक्सेसफुल होतो ते मी बघतेच. तुला काय उखाडायचं ते उखाड. हा शो माझा आहे आणि या शोच्या मध्ये कोणी आलं ना तर गाठ माझ्याशी आहे. कळलं का? आरिफ. ओट ओट ओट. बोल, का केलंस असं? का केलंस? अरे काय केलंय? हा माझा शो आहे. तुझी हिम्मत कशी झाली जंकरला आपली इन्फॉर्मेशन लीक करायची? काय? मी कशाला असं करू? तू काय आहेस ना ते मला चांगलंच माहिती आहे. चढतोस माझ्यावर, माझ्या सक्सेसवर. तुझं डोकं फिरलंय. ऋषी, अरे त्या अर्पिताने एक लाईन दिली तर काय झालं? तो माझा शो आहे. ऋषी, कळलं का रे? स्टॉप इट ऋषी. काय चाललंय? हा? व्हॉट्स गोइंग ऑन? याला घेऊन जा. ऋषी, आपल्याला काही गोष्टी क्लिअर कराव्याच लागतील. आय डोंट थिंक सो. मला कोणाला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे. गरज आहे ऋषी. गरज आहे. काय आहे, मला वाटलं होतं ही कन्सेप्ट फक्त तुझी आहे. इट्स माय शो सँडी. त्या अर्पिताने एक लाईन दिली तर काय झालं? हे सगळं मी केलं. डॅमेट. झंकरकडे या कन्सेप्टचा कॉपीराईट आहे? नो. नो ना? मग एवढा का चिडलास? आरिफ आपला माणूस आहे यार. गेली 5-6 वर्ष ओळखतोय आपण त्याला. मला नाही वाटत आरिफ असं काही करेल. अर्पिताचा मला आता फोन आला होता. तिने धमकी दिली आहे. ती हा शो सक्सेसफुल होऊ देणार नाही. सोड. ती असलं काही करणार नाही, करू शकणार नाही. या सगळ्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये असतात नेहमीच. तुला माहितीच आहे. चल. आणि हां, पुन्हा असा हातापाईवर वगैरे येऊ नकोस. तू एका कॉर्पोरेटमध्ये काम करतोस, पानाच्या ठेल्यावर नाही. आणि हुशार आहेस एवढा. इतकी उत्तम कन्सेप्ट सुचली आहे तुला. ऋषी, ऋषी, चल उठ. किती वाजले? 10. लोकेशन पोहोचायला कमीत कमी 4-5 तास लागतील. बरं ऋषी, काल रात्री जे झालं ते, म्हणजे मला नाही वाटत आरिफ असं करेल. म्हणजे सँडीने सगळी चौकशी केली होती. अर्पिताने हे तुला मुद्दामून सांगितलं असेल. इट्स टू लेट. चल.
माझे फोन कॉल्स का इग्नोर करतोयस? काय कारण आहे? कारण मी बिझी आहे. ऐक, हे बघा दिती, दिस इज नॉट अ टाइम. मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. ऐकून घेणार आहेस? जे बोलायचं पटकन बोल. आय टेल यू नाव ऑर नेव्हर. असं पटकन बोलण्यासारखं नाहीये ते. समोरासमोर बसून बोलावं लागेल. हे बघ, एवढंच जर बोलायचं इम्पॉर्टंट असेल ना तर इकडून बोल, ठीक आहे? ऐक ना. काय ते ऋषी, काय काय झालं? अरे आपण फायनल केलेल्या पार्टिसिपेट फॅमिलीने बॅकआउट केलंय. व्हॉट? येस, आता एकही पार्टिसिपेंट नाही आपल्याकडे. सर. रेडी? येस सर. ओके सर. ऑल सेट? या. हो हो. बॅकअप मध्ये कोण आहे? कोणीही नाहीये. लेट मी थिंक. ऋषी, काय झालं? आदिती आली. आदिती होय. इथे? हां. गाईज, लेट मी थिंक. वन प्रॉब्लेम ॲट अ टाइम. घे बिस्किट खा. विवान, कम 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 बेबी, कम 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 कम. अचानक कशी काय इकडे? शब्दाचा अर्थ पकडलास माझ्या बोलण्याचा? कारण मला जे बोलायचंय ना, तर तुझ्या या चाललेल्या तमाशापेक्षा कितीतरी पटीने महत्वाचं होतं. हे बघा दिती, तू पण ऋषी प्लीज, लेट्स नॉट गेट इन टू तू काय केलंस मी काय केलं. आपल्या दोघांनाही माहिती आहे की तू कुठे कमी पडतोयस ते. मला डिवोर्स हवाय. पण सर काय सर पण काय हां तुम्ही मला हे आत्ता सांगताय? ऋषी कुठे आहे? सर. ऋषी, आणि एकच फॅमिली आपल्याकडे? सर. एक फॅमिली स्टँड बाय ठेवता आली नाही? ही तुमची तयारी? सर. काय 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 करताय काय तुम्ही? ऋषी, या सँडी. माझं ऐक ना. हे काय बाबा, आता हे काय ऐकतो मी नवीन? हे बघ सँडी, स्नेहाने सुद्धा मला आत्ताच सांगितलंय. आय रिअली डोंट नो काय चाललंय ते. हे बघ, मी तुला चेक करून सांगतो. यू बेटर चेक इट ऋषी. या शोमुळे फक्त तुझ्या एकट्याचीच नाही तर माझी पण नोकरी स्टेकला लागली आहे. गॉट इट? आय विल सी मॅक्स व्हॉट आय कॅन डू. आणि सँडी, एंड ऑफ द डे ऐक, हा शो माझ्या एकट्याचा नाहीये. वी ऑल आर रिस्पॉन्सिबल. शट अप. ओके, आता जबाबदारी झटकू नकोस तू. काल रात्री तू सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होतास ना, हा शो माझा आहे, हा शो माझा आहे. मग आता कर काहीतरी, तुझा शो आहे तर. 5 मिनिटं दे, मी तुला फोन करून सांगतो. स्नेहा. येस ऋषी. 5 मिनिटं. हे विवान, कम बेबी. कुठे जायचं? 5 मिनिटात सॉल्व्ह होण्यासारखा आपला प्रॉब्लेम नाहीये. आदिती प्लीज, आता नको. अगं आज माझा शो आहे आणि मी ऑलरेडी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसलोय. मला एक सांग ऋषी, तुला हा तुझ्या ऑफिसचा प्रॉब्लेम महत्वाचा आहे की घरचा? अगं मला तसं म्हणायचं नव्हतं. तू विवानचा तरी विचार कर. त्याचाच विचार करते. आदिती थांब प्लीज, आत्ता जाऊ नको. हे बघ आदिती, आय अंडरस्टँड आपल्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, बट टुडे आय नीड युअर हेल्प. मी का मदत करू तुझी? तुला डिवोर्स हवाय ना, मी देतो. पण आज मला तुझी मदत हवी. आज जरा शो नाही झाला
तर माझी नोकरी जाईल. अख्ख्या मीडिया इंडस्ट्रीमध्ये माझी बदनामी होईल आणि मी आयुष्यात नव्हते. काय हवंय तुला माझ्याकडून? ऍक्च्युली आपल्या पार्टिसिपंट फॅमिलीनं बॅकआउट केलं आणि इतक्या शॉर्ट नोटीसवर दुसरी कुठची फॅमिली सापडणार नाही. आपण पार्टिसिपेट करूया. आय नो द शो. तुला काय नाही करायचंय. हे बघ, मला पूर्ण शो माहिती आहे. तुला फक्त एका रूम मध्ये थांबायचंय. सगळा शो मला खेळायचा आहे. कसा आहेस ना तू ऋषी? आता या क्षणी सुद्धा तुला फक्त तुझ्या करिअरचाच विचार मनात येतोय. बहुतेक मी वाईट असेन. तू चांगलं ओळखतेस मला, पण या क्षणी मला तुझ्या मदतीची गरज आहे. तू सांगशील तिथं मी साईन करायला तयार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. विवांचं काय? तो कुठे राहणार शो संपेपर्यंत? डोंट वरी आदिती. अगं काव्या स्नेहा आहे त्याची काळजी घ्यायला. आय कॅन डू दिस. प्रश्न फक्त काही तासांचाच आहे. अगं बाप आहे मी त्याचा. त्याला त्रास नाही होऊ देणार मी. आय गॅरंटी. यू गॅरंटी? एनिवे, काय आहे शो? ते मी तुला समजावतो. चल. हे काय झालं आता? काय माहित नाही. हां, हे काय आता आरिफ? मनोज, सगळं तुम्ही नीट चेक करा. मला नंतर शो मध्ये काही प्रॉब्लेम नकोय. ओके सर. दादा, जाऊन बॅकअप नीट चेक करा. नंतर काही अडचण नकोय. सँडी, प्रॉब्लेम सॉल्व्ड. मीच पार्टिसिपेट करतोय. 5 4 3 2 1. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र चिन्मय मांडलेकर आणि तुमचं स्वागत करतो मी या मराठीतल्या एकमेवाद्वितीय अशा शोमध्ये, ज्या शोचं नाव आहे ऐक. मराठीतला पहिला वहिला लाईव्ह रियालिटी हॉरर शो ऐक. मी जर तुम्हाला विचारलं की तुमचा भूताप्रेतावर विश्वास आहे का, तर तुमच्यापैकी काही जण म्हणतील आहे आणि काही जण म्हणतील नाही. आपण जेव्हा आपल्या मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर एखाद्या ठिकाणी पिकनिकला जातो, तेव्हा आपल्या गप्पा टप्पांचा प्रमुख विषय एकच असतो: भूत, प्रेत, आत्मा, भीती. असो, एखाद्या माणसाचं आपल्या बायको मुलावर किती प्रेम असू शकतं? आजपर्यंत मोजलंय का ते कोणी? नाही ना. सगळं चेक केलं. चल. इट्स ओके. चल. आणि हो, आरिफला सांगायला विसरू नकोस. ठीक आहे? विमान पोटभर जेवला का? हो. ओके. हा आमचा शो अशाच काही घाबरवणाऱ्या गूढ गोष्टी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. फरक फक्त इतकाच असेल की या गोष्टी खऱ्या असतील. इथे जे काही घडेल ते खरं असेल. इथे जे घडेल ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघाल आणि जे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघाल तेच इथे घडत असेल. येस, अ रियालिटी हॉरर शो, आणि तो सुद्धा लाईव्ह. फक्त M4U वर. गाईस, पार्टिसिपेट इंटरव्ह्यू. चला. या. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या या आगळ्या वेगळ्या लाईव्ह रियालिटी हॉरर शो मध्ये, ज्याचं नाव आहे ऐक. माझ्याबरोबर आपल्या आजच्या या पहिल्या भागाचे कंटेस्टंट्स आहेत मिस्टर अँड मिसेस मराठे. ऋषी, हाय. हाय, मी अदिती. हाय, मी ऋषी मराठे. अदिती, या. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मिस्टरांचं तुमच्यावर प्रेम आहे? हो.
तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मिस्टरांचं तुमच्यावर प्रेम आहे, मग तरी ही परीक्षा कशासाठी? ॲडव्हेंचर म्हणजे रोजच्या रुटीनमधून काहीतरी वेगळं करायचं. ऑल द बेस्ट ऋषी. थँक्यू. ऑल द बेस्ट अदिती. थँक्यू. प्लीज. एका वाक्यात ऋषीनं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. ॲडव्हेंचर, साहस. पण आता आपल्याला हे बघायचंय की ऋषीचं हे साहस आतमध्ये ऋषीची किती साथ देतं. ऋषीकडे एक बजर आहे. तो बजर जर त्याने कुठल्याही कारणासाठी 3दा दाबला तर मिस्टर अँड मिसेस मराठे हा गेम इथेच हरतील. पण जर ऋषी अदितीला या रानघर पॅलेसमधून बाहेर काढण्यात यशस्वी ठरला तर मिस्टर अँड मिसेस मराठे दोघंही हा गेम जिंकतील. आपण अशी आशा करूया की असंच होईल. सो ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ देम. त्यांनी प्रश्न मला विचारला होता ना, मग मला का नाही उत्तर देऊ दिलंस? कम ऑन आदिती, मला नाही वाटत तुला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज होती. अच्छा, म्हणजे तुला पाहिजे तेव्हा तू मला बोलू देणार आणि तुला पाहिजे तेव्हा मी गप्पा बसायचं. सगळं जर तुझ्याच मनासारखं व्हायचं होतं तर मला कशाला थांबून घेतलंस इथे? आदिती, हे हाच प्रॉब्लेम आहे ऋषी. आतापर्यंत सगळं फक्त तुझ्या मनासारखं होत गेलं. माझ्या मनाचा तू कधी विचार केलाच नाहीस, करत नाहीस आणि यू विल नेव्हर. हे बघा आदिती, इथे तमाशा नको. आपण आज जाऊन बोलू प्लीज. नो 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 अमित, टाइम इज रनिंग आउट. हार्डली 5 मिनिटात आपल्याकडे. त्यांना एंटर करायचे आता वाड्यात. शोधा लवकर. शी, जाम लेट झालाय. हॅलो, इथे चालू आहे. होय होय होय. कुठे आहेत ते दोघे जण? व्हॅनिटीत आहे. हा सर आहेत, घेऊन येतो मी त्यांना. ओके ओके सर. कुठे गेलाय आता? गप्प बस. मगाचपासून तुझं ऐकून घेतोय. तुला डोक्यावर बसवलं ना, तीच चूक केली. चूक केली असता मग तुझी चूक नुसतीच तर मी जाते विवादला घेऊन. आदिती, मला ब्लॅकमेल करू नकोस. तुला माहिती आहे शो आत्ता आहे आणि तो पण लाईव्ह. तुला जाऊ देणार नाही. मला जाऊ देणार नाही? मी काय कुणाची बांधील नाहीये, समजलं ना? खरं तर मीच चूक केली तुझ्यासारख्या स्वार्थी, अप्पलपोटे आणि रिस्पॉन्सिबल माणसाची लग्न करून. माझं आयुष्य बरबाद केलं, करिअर बरबाद केलं आणि विवादला जन्माला घालून त्याचं आयुष्यही बरबाद केलं. आदिती, आदिती, थँक गॉड. चला, आपल्याला शो सुरू करायचा आहे. प्लीज. चला. ऑल द बेस्ट अदिती. थँक्यू. चला. आपण पाहू शकतोय की मिसेस आदिती मराठे आता या रानघर पॅलेसमध्ये जायला निघालेले आहेत. आतमध्ये काय वाढून ठेवलं असेल त्यांच्या पुढ्यात, काय घडणार आहे तिथे? घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया की ऋषी मराठे आपल्या पत्नीला या रानघर पॅलेसच्या बाहेर काढण्यात यशस्वी ठरतायत की नाही. काय रे, तो तर मला मोबाईलवर कशाला फोन केलास? सँडी, मी हरलो. व्हॉट डू यू मीन हारलो? आदिती, आदिती पार्टिसिपेट. अरे आदिती आत गेली, दिसतीये मला. काय म्हणतोस काय? तू तयार राहा आता, जाऊ नकोस कुठे आता. चलो चलो चलो, रेडी रेडी. चिन्मय, ऑल द बेस्ट. ऑल सेट? हो या, प्लीज कम इन. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट ऋषी. थँक्यू. All the best, Rishi. Thank you.
स्क्रिप्ट हां चल रेडी रोल 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 चला 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 ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. माझ्या बरोबर आहे ऋषी मराठे. ऋषी तू तयार आहेस हा रहस्यमयी खेळ खेळण्यासाठी? हो. मी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ऋषीकडे सुद्धा माझ्यासारखाच एक इयरफोन आहे आणि एक माईक आहे ज्याच्या थ्रू तो माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. शिवाय त्याच्याकडे आहे एक बजर. सो ऋषी ऑल सेट. ऑल द बेस्ट. ऑल युअर्स. तर मित्रांनो ऋषी चाललाय या महालाच्या आत. आता बघूया आतमध्ये ऋषीच्या वाट्याला काय वाढून गुड. दरवाजा बंद कर. आरिफ दरवाजा बंद कर. तेच करतोय सर. व्हॉट द हेल इज दिस? हे काय चाललंय? ही कसली तयारी केली तुम्ही? आरिफ वी आर लाईव्ह ऑन एअर. तुम्हाला कळतंय? सर अर्ध्या तासापूर्वी सर्व चेक केलं होतं. आता काय होतं कळतच नाही. शी सोड सोड. जरा चेक करा सगळं. हॅलो हां ऋषी व्यवस्थित ना? हो येस. बरं आता मला सांग तुला आतमध्ये नेमकं काय दिसतंय? मी एका मोठ्या हॉलमध्ये आहे. सगळीकडे अंधार आहे. तुला तुझ्या समोर 2 दरवाजे दिसत आहेत? हो. चिन्मय मी 2 दरवाजांसमोर आहे. बरं ऋषी आता नीट ऐक. एका दरवाजातून तुला शॉर्टकट मिळेल. दुसऱ्या दरवाजातून गेलास तर तुला थोडं फिरून जावं लागेल. मग कोणता दरवाजा उडू? तोच तर नशिबाचा खेळ आहे मित्रा. तुला या दोघांपैकी फक्त एकच दरवाजा उघडता येईल. ऑल द बेस्ट. गुड जॉब. आरिफ मला लेफ्ट पॅसेज दाखव. चिन्मय मी इथं पॅसेजमध्ये. काय तिकडे? खूप घाण आहे इकडे. साहजिकच आहे. हा पॅलेस कित्येक वर्षात वापरत नाहीये. चिन्मय इथे एक दरवाजा आहे. मी आत जातोय. ओके.
दिसत नाहीये. शोध 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 ऋषी, तुला पुढे जायचा रस्ता तिथूनच मिळणार आहे. ओके. पीछे का व्यू 3 नंबर पे है. अंधारामुळे काही स्ट्रक्चर्स लक्षात येत नाही. चिन्मय, कपाटाच्या मागे रस्ता आहे बहुतेक. गुड. काय काय ऍक्टिंग करतो रे त्या आईला. ऋषी काय झालं? काय नाही, काहीतरी अंगावर पडलं. तू ठीक आहेस ना? हो. आपण पाहतोय की ऋषी आता हळूहळू रानघर पॅलेसच्या आत शिरतोय. काय असेल त्या कपाटाच्या मागे? काय लिहिलं असेल ऋषीच्या नशिबात? ऋषीच्या आयुष्यातले पुढचे काही तास नेमके कसे जाणार आहेत? पाहत रहा मराठीतला हा पहिला लाईव्ह रियालिटी हॉरर शो. ऐक. काय रे? मला कोणाच तरी बोलण्याचा आवाज येतो. काय? माझ्याशिवाय कोणीतरी अजून आहे इथे. आय एम शुअर मला आवाज येतोय. नाही ऋषी, तुला भास होत असेल. नाही रे चिन्मय, रिअली कोणाच तरी बोलण्याचा आवाज येतोय. चिन्मय, मला क्लिअरली आवाज ऐकू येतोय. कोणीतरी आहे इथे. माझ्या मागे मागे येऊ नकोस हं? तुझं पडलं काहीतरीच याच्यासाठी आणलीस मला इथे तू. कुठे चाललीस? माझ्या मागे मागे नको येऊस हं? ऋषी? हॅलो ऋषी, आहेस ना? हो. काय होतंय तिकडे? टेप रेकॉर्डर मिळाला आणि पुढे जायचा क्लू सुद्धा. ग्रेट. जवळच कुठेतरी पायऱ्या असतील. कीप गोईंग. ओके. अरे हा बरोबर चाललाय ना? हो सर. हां.